आज आपण लहान बाळासाठी एक छानसं दुपटं शिवणार आहे की त्याच्यात बाळाला गुंडाळता येईल छानपैकी. तर मी हे आपला ब्लाऊज पीस घेतला आहे. माझ्याकडे एक ब्लाऊज पीसचं कापड आहे, ते मला आवडलं आहे. तर आता मी ते घेणार आहे आणि त्याचं बनवणार आहे. कापड घेतलं आहे आणि त्याच मापाचं मी अस्तर घेतलं आहे. साधंच अस्तर घेतलं आहे, जास्त भारीतलं घेतलेलं नाही आहे. तर हे दोन्ही बरोबर बसणार आहे असं मी घेतलं आहे. आखरी तुम्हाला अंतरून दाखवते. तर मी हे अस्तर आणि हे घेतलं आहे आणि फोम मिळतं, तर हे खूप स्वस्त मिळतं. तर हे असं खूप पातळ स्पंज असतं लेअर, तर तो मी त्या दुपट्यामध्ये घालणार आहे. मी ह्या अस्तरच्या मापाचं हे कापून घेणार आहे. तर मी आत्ता ना हा फोम आणि अस्तर आणि हे कापड तसं कापून घेतलेलं आहे. तर हा एक माझ्याकडे एक तुकडा आहे, कारण आपल्याकडे ह्याच्यातलं कापड नाही आहे म्हणून. तर मी हे ह्या कोपऱ्याला असं लावणार आहे. तर जवळजवळ हे टोक हे असं तिरकं कापणार आहे. तर मी आता हे टोक असं ठेवून एक त्रिकोण कापणार आहे. तर आपण फोम घेतला आहे, अस्तर घेतला आहे, ब्लाऊज पीस घेतला आहे आणि आपण इथे त्रिकोण लावणार आहे. त्याच्यासाठी मी हे 2 त्रिकोण कापून घेतलेत आणि त्या मापाचा फॉर्म. तर हे आता आपण घेतलं आहे. आता आपण शिवायला सुरुवात करू. तर मी हे 2 पार्ट घेतले आणि स्पंज घेतले. तर आता आपण सगळीकडून शिलाई मारून कुठेतरी ओपन ठेवायचं थोडंसं, म्हणजे आपल्याला पलटी करता येईल. तर आता आपण शिवून घेऊया. आपण एवढं ओपन ठेवणार. अशा प्रकारे मी टीप मारून घेतली आणि आपण हे जास्तीचं आहे त्यात आपण कापून घेणार आहोत. पूर्ण टीप मारून घेतली, जास्तीचं कापून टाकलं. हे आपण ओपन ठेवलेलं आहे. तर 2 आहेत ते पलटी करून घेऊया. तर आपण छान पलटी करून घेतले. तर आता आपण हे बंद करून घेऊया. मी टीप मारून घेतली. पूर्ण ह्याला एक अशी इथे साईडला बॉर्डर म्हणून एक टीप मारून घेते. तर मी ह्याच्या मध्यभागी पण एक छान टीप मारून घेते, म्हणजे ते आपला स्पंज आणि हे कापड असं वेगळं वेगळं न वाटण्यासाठी ही एक आणि इथे 2 अशा टिपा मारून घेणार. त्या तुम्हाला दिसणार नाही आहे. अशा प्रकारे तयार झाले. हे बघा, इथे मी टीप मारली आणि हे 2 मध्ये काढून इथे टीप मारली. तर हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण हे शिवायला घेऊ. हे आपण उलटं घेतलं आहे, म्हणजे आपण पलटी करणार आहोत म्हणून नवीन जी डिझाईनची बाजू आहे ती आतमध्ये घेतलेली आहे, अस्तर आणि हे स्पंज. तर हेही आपण पूर्ण टीप मारून घेणार, कुठेतरी एक कॉर्नर ठेवणार आणि पलटी करून घेणार आहोत. तर आता मी टीप मारून घेते. तर हे जोडूया आणि छानशी एक टीप मारून घेते. तर मी इथून पूर्ण अशी टीप मारून इथपर्यंत आलेली आहे. तर हे आपण आता त्याच्यात हे करूया, घालूया. तर हे टोक आलंय, तर मी हे असं बरोबर ठेवणार आहे आणि हे त्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे आपल्याला बरोबर. आणि हे असं घेऊन इथे टीप मारून घेणार आहे. ह्याच्याबरोबर हे असं मारून घेऊया. तर आपण हे इथे ठेवलंय, तर तिथे असं ठेवायचं आहे आणि टीप मारून घेऊया. तर आपले शिवून झालेले आहे. तर आपण हे पण पलटी करून घेऊया. छान कोपरे वगैरे काढून घ्यायचे आणि मी छान हे पलटी करून घेतलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे कापड डबल असेल तर असंच कापड तुम्ही आतमध्ये लावलं तरी चालेल. आणि हा बघा आपला पॅच जोडून झालेला आहे आणि हे आपण पलटी केलं आहे ते आपण बंद करून घेणार आहोत. इथे टीप मारणार आहोत आणि हे आपण बंद करून घेऊ आणि संपूर्ण एक टीप मारूया. तर आपण हे ना थोड्या थोड्या अंतरावर अशी टीप मारून घेणार आहे, म्हणजे आपले सगळे पार्ट एकत्र होतील. पैकी इथे शिलाई मारून घेणार आहे आणि कडेनी पण. तर आपण असं बंद करणार आहे आणि इथे टीप मारून घेऊ. छान तयार झालेलं आहे. आणि हे बघा, इथे मी आता शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही परफेक्ट चौकोन घेतलात तरी चालेल.
इथे छान असं बाळाचं डोकं ठेवायचं, हे असं रॅप करून हे असं आपण गुंडाळून घेऊ शकतो. मस्त गुंडाळण्यासाठी एक दुपटं तयार झालेलं आहे. तर माझ्याकडे एक शॉल होती, ती शाल नुसती अशी गुंडाळी, 4 पदर एकत्र केले आणि तेही जोडून बघा, हे किती छान बाळाला खाली अंथरण्यासाठी मऊ आणि सुंदर झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण घरी करू शकतो वेगळे वेगळे तयार. तर हे बघा, आपले तुकडे असतात ते जोडून मी एक दुपटं तयार केलेलं आहे आणि खाली साडी लावली आहे. मग घरच्या घरी सुंदर प्रकारे आपल्याला दुपटं तयार करता येतं. आणि अजून एक प्रकार दाखवते. हे बघा, चौकोन चौकोन 4-4 इंचाचे काढून जोडले आहेत आणि त्यालाही एक साडी लावली आहे आणि अशा प्रकारे आपलं छानसं एक गोड सुंदर दुपटं तयार झालेलं आहे. हे एक केलं आहे बघा, हे अशाच प्रकारे केले. खालचा आपण मोठा पार्ट घ्यायचा आहे आणि हे दुमडायचं आहे. जर हे दुपटी आणि हे दुपटी माझी तुम्हाला आवडली, कमी सामानात आहे त्या सामानात केलेली दुपटी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.